काय काय तर महाभाग हिंदी येत नाही तरी सुद्धा वाकडी तिकडी हिंदी बोलायला लागतात, जसे की भाग्या भाग्या धपकन पड्या. काय काय लोक तर हद्दच करतात. ते बोलतात की मैं उधर से लोकल से जा रहा था, इतना भीड़ देख के अभी लोकल में प्रवास करना बहुत अवघड है. What? जी भाषा आपल्याला व्यवस्थित बोलताच येत नाही, जी भाषा आपण वाकडी तिकडी बोलायचा प्रयत्न करतोय, ती भाषा बोलायची आहे. आणि जी भाषा आपल्या जन्मापासून महाराष्ट्रात बोलली जाते, आपली मातृभाषा आहे, ती भाषा बोलताना टाळटाळ करायची आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोकांचं प्रमाण एवढं जास्त वाढलंय की मराठी माणसाला हे वाटू लागलेलं आहे की आता महाराष्ट्राची भाषाच हिंदी झालेली आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर पडले की लगेच हिंदी बोलायला सुरुवात करतात. बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, फुटपाथवरून जात असतील किंवा एखादी वस्तू खरेदी करत असतील, सुरुवात ही त्यांची हिंदी वाक्यापासूनच होते. आणि नंतर समोरचा व्यक्ती जर का मराठी असेल आणि तो जर का बोलला की मी मराठी आहे, त्यानंतर हे लोक मराठीत संवाद साधायला लागतात. याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची स्थिती अजिबात सुद्धा चांगली नाहीये.